प्रेक्षकांनो, आज तर कहरच झालाय। काल आपण बघितलं की ही इरा बयोला वचावचा बोलत असते, आज तर तिने कृती करून दाखवली आहे। आरव तिला म्हणतो चल इथून इरा। आता इरा म्हणते हिची लायकी नाहीये, माझ्या बाबाशी नातं जोडते का, चोर आहे ही चोर। काही या प्रेक्षकांनो, बयोने कधी कुठली वस्तू चोरली लहानपणी, ही तिला चोर चोर म्हणतीये। बयो आता लागते रडायला, तिला कसं तरीच होतं, खूप वाईट वाटत असतं आणि ती खाली कुठेतरी जिन्यावर जाते आणि एकटीच रडत बसते आणि तिथे शुभमकर तिला समजवत आहे असं तिला भास झालाय। छान दाखवलाय तो भास। शुभमकर तिला म्हणत असतात, बाळा झालं का तुझं रडून, रडून घे, भरपूर रड, पण रडणं झाल्यावर तुझे अश्रू पुस आणि तुझ्या ध्येयाकडे वाटचाल कर। तुला असे खूप लोक मिळतील जे तुला तुझ्या ध्येयावरनं मागे हटायसाठी नेहमी प्रयत्न करत राहतील, पण तू मागे हटायचं नाहीस। तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय तुला। बाळा असं कोणी काही बोललं तर खचून जायचं नाही आणि तुझ्या आईचा मंत्र लक्षात आहे ना, तुझ्या दुर्लक्षाय नमः, तेवढं लक्षात ठेवायचं। चल आता डोळे पुस बरं आणि तुझ्या पुढच्या ध्येयाकडे आणि तुझ्या आयुष्याच्या वाटचालीकडे लक्ष दे, असं छान त्यांनी समजवलंय तिला। आणि तो भास आहे हे तिला अचानक फील होतं आणि तेवढ्यात तिथे अभिराम पोहोचतो आणि तो म्हणतो, काय मॅडम काय चाललंय इथे, बरं हे घे, मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय। आता बयोला तो चॉकलेट देतोय। बयो तिचे डोळे पुसत असते आणि चॉकलेट घ्यायला नकार देते। अभिराम म्हणतो, अगं असं काय करतेस, हे चॉकलेट खा, तुझा स्ट्रेस लगेच पळून जाईल, चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस दूर होतो, खा बरं चॉकलेट आधी। तो अगदी आग्रह करून बयोला चॉकलेट खाऊच घालतो। आता अभिराम म्हणतोय, हे बघ सरस्वती, मला माहिती आहे तू रडत होतीस, डोंट वरी, मी कोणाला सांगणार नाहीये, पण प्लीज मला सांगशील का नेमकं काय चाललंय, ती बाई तुला येऊन बोलली, हे इरा आरव तुझं काही संबंध आहे का त्यांच्याशी। आता बयो थोडा विचार करते मनामध्ये, सांगावं की नाही, पण तिला असं वाटतं की नको सांगायला, कशाला उगाच, आणि म्हणून ती त्याला म्हणते, जाऊ दे ना अभिराम, तू नको लक्ष देऊ या सगळ्याकडे, चल आपण लेक्चरला जाऊया। आता अभिराम म्हणतो, अगं पण सांग तरी। बयो म्हणते, नको खरंच, चल जाऊयात आपण। आणि अभिराम आता ठीक आहे असं म्हणतो आणि बयो आता निघाली आहे तिच्या लेक्चरला, पण तिला मागून पुन्हा भास होतो की डॉक्टर शुभमकर तिला ऑल द बेस्ट देत आहे। बयो आता तिचं दुःख विसरून पुढे निघाली आहे असं त्यांनी दाखवलंय, म्हणजे जे काही इरा तिला बोलत असते ना, वॉट एव्हर। पण आता इकडे ना हे चोर मामा आलेत, मी ना त्यांचं नाव विसरली आहे, त्यामुळे मी आता त्यांना चोर मामाच म्हणणार आहे। तर आता ते जरा कावरे वावरे दिसत आहे म्हणून सिक्युरिटी गार्ड त्यांना हकलवून लावतोय गेटमधूनच। पण इकडे इरा मात्र खूपच अति करते प्रेक्षकांनो। तिने आता क्लासमध्ये सगळ्यांना सांगितले, प्लीज अटेन्शन एव्हरीबडी, प्लीज तुमचे टॅबलेट्स, मोबाईल म्हणजे महागडे मोबाईल आहे का चेक करा एकदा बॅगमध्ये। बयो आणि अभिराम पण तिथे पोहोचले क्लासमध्ये। आता अभिरामला जरा रागच आलाय की हे काय ओव्हर करते ही। आता इरा त्यांना सांगत असते, आपल्या क्लासमध्ये चोरांचा सुळसुळाट आहे बरं का, आता हे मुलं सगळे बॅग चेक करायला लागतात स्वतःची। पण आता अभिराम चिडतो आणि म्हणतो, एक मिनिट गाईज, काय ग इरा, तुला काय वाटते की सरस्वती चोर आहे, काय म्हणायचंय काय तुला। आता अभिराम बोलतो शेवटी इराला, पण बयो म्हणते, जाऊ दे अभिराम, नको तू लक्ष देऊस। थोड्या वेळाने आरव इराजवळ येतो आणि म्हणतो, इरा काय चाललंय ग तुझं, कशासाठी हे सगळं करतेस तू, तुला पण माहिती आहे बयो कधीच चोरी बिरी करत नाही आणि तिने कधीच केलेली पण नाहीये चोरी, मग कशासाठी हे सगळं करतेस तू, का तिच्या मागे लागली आहेस। हा प्रश्न तर फार महत्त्वाचा आहे प्रेक्षकांनो। इरा बयोच्या मागे का लागली आहे बरं, ती बयो हिच्याशी बोलत नाही, काही नाही, तिचं काम करते, तिचं लेक्चर करते, अभ्यास करते, या सगळ्याजणी का घाबरतात तिला एवढ्या। इरा आरवला झिडकारते आणि म्हणते, तुझं काम कर, नको लक्ष देऊ या सगळ्याकडे। आता त्यांचे लेक्चरर आलेत वर्गात आणि इकडे हे चोर मामा अगदी जेंटलमॅन बनून आलेले आहेत, शर्ट व्यवस्थित घालून, भांग तेल लावून वगैरे वगैरे। आता इकडे हे लेक्चर घेत असतात बयोच्या क्लासमध्ये ते पोटे सर। आपले चोर मामा लपत छपत इकडे कॉलेजमध्ये शिरलेत, बयोला भेटण्यासाठी आलेत ते टॅब घेऊन। आता नेमकं त्या हेतलला टक्कर मारतो तो, पण हेतलला काय माहिती ना कोण आहे आणि काय आहे, आणि असो आता इथे क्लासमध्ये शिकवणं सुरू असतं आणि चोर मामा नेमके बयोचा क्लास शोधत आले कसे हा प्रश्न पडलाय, पण असो आले, पोहोचले आणि बयोला आवाज देत आहे, इकडे ये म्हणून लांबूनच। आता बयो नेमकी समोरच बसलेली असते, बयो त्याला खाणाखुणा करत असते, तू इथे काय करतोय, जा इथून। आता तो जातो खरा, पण बऱ्याच वेळेला प्रयत्न करतो बयोला बाहेर बोलवायचा, बयो बघत असते तो गेला की नाही म्हणून ती वागते आणि नेमकं हे पोटे सर बघतात। आता पोटे सरांना फरमानच झालंय की तिला रेस्ट्रिकेट करायचं, म्हणून हे पोटे सर बयोला खूप ऐकवतात, काय ग कुठे लक्ष आहे तुझं, मी सरस्वती, मी इथे जीव तोडून शिकवतोय आणि तुमचं लक्ष बाहेर आहे, मी तुम्हाला रेस्ट्रिकेट करील नाहीतर डीनकडे कंप्लेंट करेल तुमची, काय चाललंय तुमचं हे, बाहेर लोकांना बघताय। आता आरव आणि अभिराम दोघंही बघायलाच लागतात की हा एवढं का रागवतोय बयोला, आणि ते बयोवरती खूप ओरडतात आणि
आणि बयोला म्हणतात आता यापुढे जर असं केलं ना तर मी क्लासमध्ये बसू देणार नाही तुम्हाला माझ्या. बयो शेवटी सॉरी म्हणते आणि खाली बसते आणि अंकिता आणि इरा लगेच हसायला लागतात बयोला. प्रेक्षकांनो, यांची लहानपणीची शाळा परवडली हो. असो तर आता इकडे हा रमाकांत टोस्टच खातोय आणि टोस्ट खाऊन कंटाळलाय. तो सुमनला म्हणतोय दुसरं काही देऊ शकत नाहीस का खायला तू मला. सुमन म्हणते मी काय करणार, टोस्टच आहे ना. आता सुमन गेली आहे आणि इथे गौतमीबाई आल्या आहेत. त्या रमाकांतला सांगतात हे NGOचे पेपर आहे, नेऊन द्या तिकडे. रमाकांत म्हणतो वहिनी मी काय म्हणतो, नाही मी जरा गावाकडे जाऊन येतो, माझ्या 2-4 मित्रांना भेटतो आणि जरा मजा करून येतो. हो मला काम आहेच आहे तिथे गावाकडे, तर मी येतो जाऊन. गौतमी म्हणते तुम्हाला मजा करायची आहे अहो, पण तिथे वाटेल ते कांड करून आलेत तुम्ही. मला नाही वाटत तिथे तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले असा. त्यापेक्षा कामं करा कामं. ते वारस बिरस काय आहेत जमिनीचे ते पाहता पाहता नाकी 9 आलेत. उरलेल्या जमिनी अजून माझ्या नावावर व्हायच्यात, त्याच्याकडे लक्ष द्या जरा. म्हणजे प्रेक्षकांनो अजून बरीच प्रॉपर्टी हडपायची येईल शुभंकरची. आता रमाकांत म्हणतो वहिनी ते सगळं समजलं, पण मला ना या फाईलवरती सही हवी आहे दादाची, जरा द्याल का सही. पण मी काय म्हणतो मीच भेटतो ना दादाला, तसंही खूप दिवस झाले हो, तो माझा भाऊ आहे, मला त्याला भेटायची खूप इच्छा आहे. प्लीज वहिनीनू प्लीज माका माझ्या भावाला भेटू द्या ना. गौतमी म्हणते हो का, फारच बंधुप्रेम उतू आलं आहे तुमचं. काही गरज नाही आहे, जेवढी कामं सांगितली ना तेवढी करा, मी घेईल याच्यावर सही. पुन्हा एकदा रमाकांतचा अपमान करून गौतमी निघून गेली आहे. आता सुमन आली आहे आणि म्हणते हे घ्या टोस्ट. रमाकांत तिच्यावरच राग काढतो आणि म्हणतो ठेव माझ्या टाळक्यावर. असो कुठल्याही परिस्थितीत सुमनचं हसणं मात्र फार भारी. तर इकडे बयो पाणी प्यायला आलेली असते आणि आता ते चोर मामा दिसलेत तिला. बयो ओरडते त्याच्यावर, हाय काय करतोयस तू. चोर मामा म्हणतात अगं तुझा मोबाईल वगैरे चोरी गेला आहे का, आणि त्याने टॅब दाखवला आहे बयोला. आता बयो म्हणते तू अजून चोरीकडनं सोडलेलं नाही आहे का, इथे पवित्र मंदिरातही चोरी करतोयस. त्यावर चोर मामा म्हणतात अगं नाही ग, ते तुझ्या एरियातनं मी महिन्यातून एकदा चोरी करत असतो, तर हा नेमका तुझा मोबाईल आहे वाटतं. आता बयो म्हणते तुला मी कितीदा सांगितलं होतं चोरी करू नकोस, हा माझा नाही माझ्या मैत्रिणीचा मोबाईल आहे, सॉरी म्हणजे टॅब आहे. तर आता हा चोर मामा म्हणतो सॉरी ग, ते काय आहे ना मला जिथे तिथे चोरी करायला गेलो ना तूच दिसतेस, आणि नेमकं हा मी टॅब चोरला तेव्हा तू तिथेच होतीस, म्हणजे तू भूत तर नाही आहेस ना. बयो म्हणते काय बोलतोयस तू. चोर मामा म्हणतात आण तुझा मोबाईल दे. बयो म्हणते तो पण चोरी करायचा आहे का. आता चोर मामा त्यांचा नंबर देत आहे बयोला, सेव्ह करून घे म्हणतात. आता बयो म्हणते बरं झालं बाबा उपकार केलेस, हा टॅबलेट दिलास ते, हा माझ्या मैत्रिणीचा आहे, आणि आता जर पुन्हा चोरी केलीस तर बघ. आता तो मोबाईल देतोय आणि परत जातोय. पण आता तेवढ्यात अभिराम येतो आणि तो विचारतो बयोला काय ग सरस्वती तुझ्याकडे हा टॅब कोणाचा आहे. आता बयो म्हणते अरे तो ना अंकिताचाच टॅब आहे. अभिराम म्हणतो मग तुझ्याकडे कसा आला. बयो म्हणते मी सांगते तुला सगळंच, चल आता आधी आपण जाऊया. अंकिता कुठे. अभिराम म्हणतो ती तर घरीच गेली. बयो विचार करते की घरी जाऊन टॅब देऊया, आणि नेमकं या इराने बघितले. आता एक सांगू का प्रेक्षकांनो, ही इरा न बयोला चोंबडी चोंबडी म्हणते आणि ती वेगळं काय करते. इथे तर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे, पण इराने तेच केलं आहे जे ती बयोला बोलते, आणि त्या मोकल काकू चिडल्यात आता, आणि त्यांना असं वाटतं की खरंच बयो चोरच आहे. बयो शपथ घेऊन सांगत असते माझ्या आईची शपथ घेते मी चोरी नाही केली आहे. पण मोकल काकू मात्र काहीही विचार न करता बयोला घराच्या बाहेर हाकलून देत आहे, आणि इराचा चोंबडेपणा सफल झाला आहे. प्रेक्षकांनो माझी पण भाषा बिघडली हो या मालिकेचा रिव्ह्यू देता देता. पण प्रेक्षकांनो लहानपणीची इरा परवडली हो, ती निदान बयोशी जरा तरी बरी वागायची, पण ही मात्र टू मच आहे. हा काय वाटतं तुम्हाला. आणि प्लीज आवडला असेल रिव्ह्यू तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.